मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न आहे तो अद्याप सुटलेला नसतानाच आता त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचीही अक्षरशः चाळण झाली आहे। रायगड जिल्ह्यामधल्या रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी नाका हा मुंबई गोवा अलिबाग मुरुड पुणे जोडणारा महत्त्वाचा अंतर्गत मार्ग असल्यानं या ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापला आणि त्यामुळे वाहन चालकांसह ग्रामस्थांना रोज जीव मुठीत धरून प्रवासही या मार्गावरून करावा लागतोय। गोवा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। या ठिकाणी कोलाड आंबेवाडी नाका या ठिकाणी उभा आहे। गेल्या 18 वर्ष रोडचं काम सुरू आहे, परंतु आपण पाहिलं तर या ठिकाणी या 18 वर्षानंतर या कोलाड नाक्याची अशीच अवस्था आहे। हा अंतर्गत रोड आहे आणि अंतर्गत रोडची जी हा जो महत्त्वाचा ठिकाण आहे, महत्त्वाच्या ठिकाणी आपण पाहिलात तर जवळजवळ 8 ते 9 इंचाचे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। प्रचंड याकडून वाहनधारकाला त्रास होत असल्यानं त्या ठिकाणी जवळजवळ जी नागरिकांची बोंब आहे आणि असं असताना इथे काहीच नागरिकांनी या खड्ड्यांमध्ये दगड टाकून सुद्धा काम केलेलं आहे, परंतु तरी सुद्धा इथे पाऊस असल्याने हे अशा पद्धतीने खड्डे आपण पाहिलं या ठिकाणी हा जवळजवळ 8 ते 8 इंचाचा आपण हा खड्डा आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या पद्धतीची उंची आहे ती मोठमोठे खड्डे अशा ठिकाणी पडलेले आहेत आणि आपण इथून पाहिलं या ठिकाणी आता गणपती येते जवळ आणि अशातच मुंबई गोवा मार्गाची जी अंतर्गत रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे आपण पाहिलं तर कशा पद्धतीने ही दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी हा जो महत्त्वाचा मार्ग असल्या कारणाने हा मुंबई गोवा त्याचबरोबर मुंबई पासून ते या कोलाड मुरुड श्रीवर्धन म्हसळा अलिबाग हा जोडणारा महत्त्वाचा मार्ग आणि अशा या रस्त्यावरती हे जे काही वाहनधारकाची आहे की येणारा प्रवासी वर्ग हा मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने आणि वाहनधारकाची सुद्धा मागणी आहे की बाबा लवकर खड्डे पडून आमच्या पाठीचं दुखणं आहे तो कमी करावा। पुढे सागर जैन, रायगड।